इंडिया आघाडीच्या खासदारांना निलंबित प्रकरण. सोलापूर शहरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे सोलापूर शहरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन संसदेत जनतेच्या मूलभूत प्रश्नाविषयी आवाज उठविणाऱ्या व इंडिया आघाडीच्या खासदारांना निलंबित करणाऱ्या हुकुमशाही मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे। या बैठकीस माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, प्रकाश एलगुलवार, उत्तम प्रकाश खंदारे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना जिल्हा अध्यक्ष अजय दासरी, सीपीआयचे एमएच शेख, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे तसेच इंडिया आघाडीचे बाबा मिस्त्री, संजय हेमगड्डी, जनार्दन कारंपुरी, प्रमोद गायकवाड, तिरुपती परकीपंडला, जावेद शिकालगर, इसाक ढोका आदी उपस्थित होते। उद्या सकाळी 11:30 वाजता जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर इंडिया आघाडीच्या वतीनं लोकसभेमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी आणि या देशाचे गृहमंत्री हे ज्या हुकुमशाही पद्धतीनं राज्य करतायत त्यामुळं या देशामध्ये अराजकता निर्माण व्हायची चिन्ह दिसतायत। या त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण इंडिया आघाडीच्या वतीनं पूनम गेटवर निदर्शनं करायचा जो निर्णय संपूर्ण देशभरामध्ये झालेला आहे त्यासाठी सोलापूर शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक हे या निदर्शनामध्ये सहभागी होतील आणि इंडिया आघाडीची एकजूट ही वज्रमूठ या सोलापूर शहराचा जो इतिहास आहे क्रांतीचा, तो क्रांतीचा इतिहास उद्यापासून सुरुवात होईल आणि ते शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या देशामधून हाकलून लावण्याशिवाय थांबणार नाही। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की सर्वजण मोठ्या संख्येनं या निदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। 13 तारखेला ज्या तरुणांनी लोकसभेच्या पार्लमेंटमध्ये जाऊन या देशाची व्यवस्था कशी ढिसाळ आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जाऊन तरुणांचे काय प्रश्न आहेत, बेकारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, या सर्व गोष्टी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। ते योग्य अयोग्य हे डिपार्टमेंट ठरवेल, परंतु पार्लमेंटमध्ये या सर्व गोष्टीची चर्चा झाली पाहिजे ही मागणी लोकसभेचे सर्व लोकप्रतिनिधी करत असताना या नवीन पार्लमेंटमध्ये एक अत्यंत वाईट आणि दुःखी पायंडा या सरकारने घातलं। जवळपास 145 खासदारांना निलंबित केलं। लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणारे, लोकशाही मार्गाने जनतेतून निवडून आणणाऱ्या या खासदारांना पार्लमेंटच्या लॉबीमध्ये जाण्यापासून बंदी, त्याचबरोबर त्या प्रिमाइसमध्ये जाण्यामध्ये हे इतिहासात कधी झालं नाही। डोंगरेजी, आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, हे प्राथमिक स्वरूपाची बैठक आहे आणि उद्या आपल्याला त्या ठिकाणी पूनम गेट ह्या ठिकाणी 11 ते 1 आपल्या पक्षातील सर्वांना घेऊन ताकदीने आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचण्याकरता आपण सगळे जास्तीत जास्त लोक घेऊन यावं हीच या ठिकाणी विनंती करतो। इंडिया अलायन्स ह्याच्या पुढे जे काही निर्णय आपण सगळे मिळून घ्याल ते सर्व पक्षाखाली फॉलोअप करूया। काल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेचे एकूण 150हून खासदार या भाजप सरकारने सस्पेंड केलं ते अत्यंत निषेधार्ह बाब आहे। ते केवळ खासदारांनाच सस्पेंड केले नाहीत, ते या देशातली लोकशाही सस्पेंड करतायत, ते या देशातल्या भारतीय राज्यघटना सस्पेंड करण्याचं त्यांचं मानस आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि त्या विरोधात लढण्यासाठी सोलापुरातल्या सर्व इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन पूनम गेट समोर 11 वाजता निषेध मोर्चा 13 डिसेंबरला
या भारतातले 6 तरुण पार्लमेंटमध्ये जाण्याचा प्रयत्न केले. त्यापैकी एक महिला होती, तरुण होते, उच्च शिक्षित होतं आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता बेकारीचा. या देशामध्ये 51 कोटी माणसं प्रचंड बेकार आहेत. त्यापैकी 22.5 कोटी माणसं उच्च शिक्षित झालेले बेकार आहेत. स्वतः मोदी साहेबांनी यासंबंधी प्रत्येक वर्षाला 2 कोटी माणसांना रोजगार देणं लांबच आहे. त्यांनी नोटाबंदी आणलं, त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. GST आणलं, त्याच्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. प्रचंड बेकारी, महागाईचा प्रचंड प्रश्न आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.